हॅलो, जानकीज किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज तुलसी विवाह निमित्त व तिळाच्या वड्या करायच्या आहेत आपल्याला। ह्याच वाटीने आपण अर्ध्या वाटी तीळ घेतलेले आहे आणि अर्ध्या वाटीच्या थोडासा कमी गुळ घेतलेला आहे आपण। तर हे तीळ आपण पहिल्यांदा भाजून घेऊ। त्यासाठी थोडा तूप लागेल, त्यासाठी विलायची जायफळ थोडी पूड लागेल, ते आपण नंतर टाकणारच आहोत। हे भाजून घेते तीळ पहिल्यांदा। गॅस चालू करून गॅस बंद करून आपण खाली उतरून घेतलेले हे अशा प्रकारे असे तीळ भाजले। फारही भाजायचे नाही, पण थोडे चांगले भाजायचे, आतच काढायचे, कारण ते पुन्हा गुळामध्ये पण थोडेसे होतील ना, त्यामुळे असे आपण साधेच काढायचे, थोडे पण भाजायचे चांगले। आता आपण गॅस चालू करून कढई ठेवलेली, तीळ भाजलेली कढई थोडी गरमच आहे। आपण त्यामध्ये तूप घालून घेऊ आणि हा जे गुळ आहे ना, ह्या गरम तुपामध्ये हा गुळ घालून घेऊ। गॅस आपला मंद गॅसवरच केलेला आहे। मंद गॅसवरच गुळ ठेवायची, कढई ठेवायची आणि असे गुळाची आपल्याला पातळ करून घ्यायचा गुळ। चांगला थोडा एकदा चटचट झाला की झालं। थोडा पातळ गुळ व्हायला पाहिजे आणि थोडा चटचट चटचट करायला पाहिजे, आपली चाचणी झाली म्हणून समजायचं। त्याच्यात टाकू आपण विलायची जायफळ थोडी। बघा आपला गूळ चांगलं पातळ पण झाला, सगळीकडे विरघळले आणि आपला थोडा चटचट झाला। आता आपण याच्यामध्ये तीळ टाकून घेऊ, ते उतरून घेऊ खाली, गॅस बंद करून टाकू। आता आपला चांगला आहे बघा, गूळ चांगला चटचट झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण तीळ घालून घेऊ। हे भाजलेले तीळ यामध्ये घालायचे सगळे आणि हे अशी मिसळून घ्यायचं। आणि आपण ह्या ताटाला तूप लावलेलं आहे। हे असं चांगला गुळ तिळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि ताटामध्ये हे तूप लावलेलं आहे आपण ताटाला, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे। आणि हे याच्यामध्ये तीळ आणि गुळाचं याच्यामध्ये टाकून द्यायचं असं। याच्या आपल्याला आता वड्या पाडून घ्यायच्या असे। ह्या तूप लावलेल्या ताटामध्ये असं आपण हे सारण ओतून घेतलेलं आहे। आता याला थंड झालं की आपण छान वड्या पाडून घेणार आहोत। आता हे आपण चांगलं असं साफ करून घेतलं। आता लागलीच वड्या पाडून घ्यायच्या। थोडं ओतलं की लागलीच 1-2 मिनिटांनी वड्या पाडायच्या। लागली टाकल्याबरोबर वड्या पाडता येत नाही। हे अशा छान वड्या आपल्या पडणार आहेत। अशा हे अशा परत पाडून घ्यायच्या। थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच वड्या पडतात, थंड झाल्यावर वड्या पडत नाहीत, ते निब्बर होतं पुन्हा। हे आपल्या वड्या आता परत थंड झालं की काढून घ्यायच्या। हे आपल्या वड्या अशा तयार होतात। हे पहा आपल्या निघालेल्या आहेत अशा वड्या, हे तुम्ही पाहू शकता। अशा वड्या काढून घ्यायच्या आहे। या वड्या ह्या आपल्या तिळाच्या वड्या तुलसी विवाह प्रित्यर्थ आपण तयार केलेल्या आहेत। हे आता नैवेद्यासाठी आपण तुळशीच्या ठेवायलो आहोत। पंचामृत ठेवायचं, साधं दूध ठेवायचं, ह्या वड्या ठेवायच्या, करंज्या ठेवायच्या, ते पण आपण काय करंज्या लाडू काय केले असतील ते ठेवायचं। तर अशा प्रकारे असे तुळशीचे लग्न आपण दरवर्षी लावले पाहिजे, शुभ असतं। सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।